पण त्याच काळात सावंतवाडीत मात्र एक नवीन राजकीय शक्ती जोर धरत होती. काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच कुणीतरी मोठं आव्हान देत होतं, आणि ती शक्ती होती शिवसेना. शिवराम गोपाळ दळवी यांनी 1999 आणि मग परत 2004 मध्ये सलग 2 निवडणुका जिंकल्या आणि सावंतवाडीत शिवसेनेचा भगवा फडकला. काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का होता. खरं तर हाच तो पॉइंट होता जिथून या भागाच्या राजकारणाची दिशा बदलायला सुरुवात झाली होती. चला आता येऊया नव्या पर्वाकडे, म्हणजे 2008 नंतरच्या काळात. कारण यानंतर राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून गेला. आता लढाया विचारधारेच्या नव्हत्या, तर त्या होत्या शक्तिशाली व्यक्ती आणि त्यांच्या वर्चस्वाच्या. 2008 मध्ये पुन्हा एकदा परिसीमन झालं आणि सगळ्या राजकीय पटच बदलला. सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली? तब्बल 31 वर्षांनी कणकवली मतदारसंघाचा पुनर्जन्म झाला आणि सोबतच कुडाळ हा एक नवीन मतदारसंघ तयार झाला. म्हणजे आता खेळ पूर्णपणे बदलला होता. नवीन मैदान, नवीन नियम.